आगामी पालिका निवडणुकांसाठी शिंदे भाकरी फिरवणार। शिंदेंच्या शिवसेनेतील नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। संभाजीनगर मनपासाठी खलबत। शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला युतीचा प्रस्ताव। पालकमंत्री संजय शिरसाटांनी युतीसाठी घेतला पुढाकार। जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार। मुंबईत ठाकरे परिवाराविरोधात बॅनरबाजी। बॅनर कुणी लावले याचा मात्र उल्लेख नाही। महायुतीच्या जागा वाटपावर आज मंथन। भाजप 150 तर शिवसेना 100 जागांवर करणार दावा। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। मनपा निवडणुकीसाठी उबाठानं कसली कंबर। आज वरळी डोम इथं आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला करणार संबोधन। लवासा प्रकरणी आज अंतिम सुनावणीची शक्यता। शरद पवार अजित पवारांसह सुप्रिया सुळेंविरोधात प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं उभारल्याचा आरोप। रोजगार हमी योजनेत गांधींऐवजी रामजी नावाक बदल केल्यानं विरोधकांचा संताप। हरित नाशिक उपक्रमात वृक्षतोडीचं समर्थन। साधू महंतांचा आंदोलकांवरच टीकास्त्र। कामचुकार कंत्राटदार अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाईची कुऱ्हाड। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निर्देश। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमक। जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला गोळी घातली, मात्र एक पोलीस कर्मचारी शहीद। गुंड सुभाष सिंह ठाकूर मुंबई पोलिसांच्या ताब्यात। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठाकूर हस्तक असल्याची माहिती। राजस्थानातील ड्रग्ज कारखान्यावर छापा। 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। महाराष्ट्र पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। धुक्यामुळे मथुरेत भीषण अपघात। 7 धावत्या बसेस धडकल्या। अपघातानंतर लागलेल्या आगीत 4 होरपळले। 25हून अधिक जण जखमी। राजधानी नवी दिल्लीला प्रदूषणाचा फटका। खबरदारीचा उपाय म्हणून 1ली ते 5वीच्या शाळा आता ऑनलाईन भरणार। माधुरी हत्तीण पुन्हा स्वगृही परतणार। नांदणी मठात पुन्हा होणार रवानगी। भारताची अमेरिका चीनमध्ये निर्यात वाढली। भारताची चीनला 32.83% निर्यात वाढली। भारतीय संघातील खेळाडूंना 2 सामने खेळणं अनिवार्य। विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी बीसीसीआयची ताकीद। IPL 19 साठी आज अबुधाबीत लागणार बोली। IPLच्या मिनी लिलावात खेळाडू होणार मालामाल।